प्रिय बंधुभगिनींनो, या प्रभू शब्दविधीमध्ये सहभागी होण्या अगोदर आपण थोडा वेळ शांत राहूया. आपलं मन परमेश्वराकडे लावूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. बंधुभगिनींनो, प्रभू शब्द हा मौल्यवान ठेवा आहे. आजचा प्रभू शब्द आपल्याला प्रेमाचा महामंत्र देत आहे. एकमेकावर परस्परावर प्रेम करण्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये आपण डोकावून पाहूया. इतराविषयी आपण प्रेम व्यक्त केला आहे की त्यांच्यावर रागावलेलो आहोत. रागामुळे अनेक पापं आपल्या हातातून झालेली आहेत. त्या पापांची आठवण करून परमेश्वर पित्याकडे क्षमादान मागूया. एकत्र सावकाश. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने, वैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. पश्चातापी लोकास पापमुक्त करण्यासाठी तुला पाठवण्यात आले. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. पापी लोकांना पाचारण करण्यास तू आलास. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. पित्याच्या उजवीकडे तू आम्हासाठी मध्यस्थी करतो. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, तुझ्या कृपेनं आणि प्रेमानं आमचे हृदय भरून टाक. ख्रिस्ताच्या संदेशाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आमच्या दुर्बलतेवर विजय प्राप्त करून घेण्यास आम्हाला तुझे सहाय्य दे. ही प्रार्थना तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे आम्ही करतो. आमेन. होशे ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, हे इस्रायल, परमेश्वर तुझा देव ह्याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा. त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर. कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीने फळ अर्पू. असिरिया आमचा बचाव करणार नाही. आम्ही घोड्यावर स्वार होणार नाही. आमच्या हातच्या कृतीला आमच्या देवा असे यापुढे आम्ही म्हणणार नाही, कारण तुझ्याजवळ पोरक्यांना दया मिळते. मी त्यांना वाटेवर आणीन, त्यांच्याजवळ मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण त्यांच्यावरचा माझा राग गेला आहे. मी इस्रायलला दहिवरासारखा होईन. तो बुक कमलाप्रमाणे फुलेल, लबानोनप्रमाणे मूळ धरील. त्याच्या फांद्या पसरतील. त्याचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल. त्याला
लबानोनसारखा वास सुटेल, ते परत येऊन त्याच्या छायेत राहतील. ते धान्यासारखे पुनर्जीवित होतील व द्राक्षीप्रमाणे फळ देतील. त्याची कीर्ती लबानोनच्या द्राक्षासारखी होईल. एफ्राईमला यापुढे मूर्तीशी काय कर्तव्य आहे? मी तर त्याचे ऐकून त्याच्यावर लक्ष ठेवीन. मी हिरव्यागार सुरूसारखा आहे, माझ्यापासून तुला फळ मिळते. जो कोणी शहाणा आहे त्याला समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल. परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत, त्या मार्गाने धार्मिक चालतात आणि पातकी त्यात अडकून पडतात. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. मी प्रभू तुमचा देव आहे. मी प्रभू तुमचा देव आहे. कुणा अपरिताचे बोलणे मला ऐकू येत आहे. तुमच्या खांद्यावरले ओझे उतरणारा मीच, हातामधल्या पाट्या काढून टाकणाराही मीच. संकटात तुम्ही धावा केलात, मी तुम्हाला सोडवले. प्रतिसाद. मी प्रभू तुमचा देव आहे. वादळी वेगात मी दडलेला असताना तुम्हाला उत्तर दिले. मरीबा इथल्या झराजवळ मी तुमची कसोटी घेतली. इस्रायली जन हो, जरा माझे ऐकायचे होते. प्रतिसाद. मी प्रभू तुमचा देव आहे. तुम्ही अन्य देवतांच्या भजनी लागू नका, परक्या देवतांच्या पाया पडू नका. इजिप्त देशातून तुम्हाला बाहेर आणणारा मी प्रभूच तुमचा देव आहे. प्रतिसाद. मी प्रभू तुमचा देव आहे. माझ्या लोकांनी माझे ऐकले तर, इस्रायल लोक माझ्या मार्गाने चालले तर, इस्रायलला मात्र मी उत्तमापैकी गहू खायला घालीन, पहाडावरल्या मधाने तृप्त करीन. प्रतिसाद. मी प्रभू तुमचा देव आहे. जयघोष. हे देवा, माझ्या ठायी शुद्ध अंतकरण निर्माण कर. तू देत असलेल्या मुक्तीचा गोड अनुभव मला पुन्हा येऊ दे. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. मार्क लिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. शास्त्र्यापैकी एक जण त्यांचा वाद ऐकून आणि येशूने त्याला समर्क उत्तर दिले हे पाहून पुढे आला आणि त्याने येशूला विचारले, सर्वात पहिली आज्ञा कोणती? येशूने उत्तर दिले, पहिली ही की, हे इस्रायल ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवानं, संपूर्ण बुद्धीनं व संपूर्ण शक्तीनं प्रीती कर. दुसरी ही की, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणती आज्ञा नाही. तो शास्त्री त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ठीक आणि खरे बोलतात की तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. आणि संपूर्ण मनानं, संपूर्ण बुद्धीनं, संपूर्ण शक्तीनं त्याच्यावर प्रीती करणं आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणं, हे सर्व होमर्पणे आणि यज्ञ यापेक्षा अधिक आहे. त्याचे हे शुद्धपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, तो देवाच्या राज्यापासून दूर नाही. तेव्हापासून त्याला आणखी काही विचारण्याचे कोणाला धैर्य झालं नाही.
प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. देवावर आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, आजच्या होशे या पुस्तकांतून जे पहिलं वाचन आपण ऐकलं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे, इस्रायल जनतेला अधर्मापासून दूर होऊन परमेश्वराकडे वळण्याचे परमेश्वराने आव्हान केलं आहे. परमेश्वराचा जो स्वीकार करतो त्यांना परमेश्वर म्हणतो, मी त्यांना मार्गावर वाटेवर आणीन. त्यांच्याजवळ मोकळ्या मनानं प्रीती करीन. त्यांच्यावरील राग माझा गेलेला आहे. परमेश्वर बाप प्रेमळ आणि दयाळू आहे आणि आपणही तसंच व्हावं म्हणून होशेया आपल्याला सांगत आहे. आजच्या शुभवर्तमानाकडे आपण येतो त्यावेळेला आपल्याला परस्परावर प्रेम करण्यासाठी, परमेश्वर चिंतनासाठी त्याचा शब्द देत आहे. आपण आनंदी जीवन जगत असताना आपण देवावर, स्वतःवर आणि शेजाऱ्यावर प्रीती करून आपलं जीवन फुलवावं अशी देवाची निर्मितीमागची इच्छा आहे. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, एकदा एक नास्तिक माणूस एका धर्मगुरूकडे आला आणि धर्मगुरूला म्हणाला, मला तुम्हाला 3 प्रश्न विचारायचे आहेत, तुम्ही उत्तर द्याल का? धर्मगुरू म्हणाले, उत्तर ठाऊक असलं तर निश्चित देईन. नास्तिक मनुष्य म्हणाला, माझा पहिला प्रश्न, तुमच्या ख्रिस्ताचा पहिला आणि महत्त्वाचा संदेश कुठला तो मला सांगा. तुमच्या ख्रिस्ताचा पहिला आणि महत्त्वाचा संदेश कुठला ते मला सांगा. धर्मगुरू म्हणाले, आमच्या ख्रिस्ताचा पहिला आणि महत्त्वाचा संदेश म्हणजे एकमेकावर प्रेम करा, परस्परावर प्रेम करा. नास्तिक मनुष्य म्हणाला, आता दुसरा प्रश्न विचारतो, तुमच्या ख्रिस्ताचा दुसरा, तुमच्या ख्रिस्ताला पहिल्यापेक्षा महत्त्वाचा असा दुसरा संदेश कुठला? धर्मगुरू म्हणाले, आमच्या ख्रिस्ताचा दुसरा, आमच्या ख्रिस्ताचा पहिल्या वाचून महत्त्वाचा संदेश म्हणजे एकमेकावर प्रेम करा, परस्परावर प्रेम करा. नास्तिक म्हणाला, आता तिसरा प्रश्न, तुमच्या ख्रिस्ताचा तिसरा, तुमच्या ख्रिस्ताचा पहिल्या 2हून महत्त्वाचा, तुमच्या ख्रिस्ताचा शेवटला, तुमच्या ख्रिस्ताचा सर्वश्रेष्ठ सर्व महान संदेश कुठला? धर्मगुरू म्हणाले, आमच्या ख्रिस्ताचा तिसरा, आमच्या ख्रिस्ताचा पहिल्या 2हून महत्त्वाचा, शेवटचा आणि सर्वश्रेष्ठ सर्व महान संदेश म्हणजे एकमेकावर प्रेम करा, परस्परावर प्रेम करा, हृदय धरा, आदेश करा. तात्पर्य इतकंच की आमच्या ख्रिस्ताचा पहिला, ख्रिस्ताचा दुसरा, ख्रिस्ताचा तिसरा महत्त्वाचा आणि शेवटचा संदेश, महान संदेश जर कुठला असेल तर तो म्हणजे परस्परावर प्रेम करा, एकमेकावर प्रेम करा, कोणाचा द्वेष करू नका,
कुणावर रागावू नका, कुणावर अन्याय करू नका, कुणाला बदनाम करू नका, सर्वांना क्षमा करा, सर्वांची क्षमा मागा, सर्वांचं सहन करा, सर्वांना प्रेमाने आपुलकीने जवळ करा, सर्वांचं भलं करा. हाच प्रेमाचा संदेश आहे. ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, प्रेमाचा महामंत्र ख्रिस्तानी आणि त्याच्या अनुयायांनी, प्रेषितांनी, संतगणांनी लोकांसमोर मांडलेला आहे. या उपवास काळामध्ये आपण ख्रिस्ताच्या दुःख सहनावरती चिंतन मनन करत आहोत. परंतु हे मननचिंतन करत असताना जो ख्रिस्ताने आपल्याला संदेश दिलेला आहे, तुमचा देव अनन्य एकच आहे, त्याच्यावर संपूर्ण जीवानं, संपूर्ण बुद्धीनं, संपूर्ण शक्तीनं, संपूर्ण निष्ठेनं प्रीती करा. जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर प्रीती करा. प्रिय बंधुभगिनींनो, संत पौल नेहमी सांगत आहेत, जर न दिसणाऱ्या देवावर तुम्ही प्रीती करता आणि तुमच्या आजूबाजूला तुमचे बंधू भगिनीने आहेत त्यांच्यावर जर तुम्ही प्रेम केलं नाही तर तुम्ही खऱ्या अर्थानं ख्रिस्ती जीवन जगत नाही. जशा नाण्याला दोन बाजू आहेत, एक बाजू खराब झाली का ते नाणं चालू शकत नाही, ते कुछ काम की बनतं. त्याचप्रमाणे फक्त आपण ख्रिस्तावर प्रेम करून जर आपल्या शेजाऱ्यावरती, बंधू भगिनीवरती प्रेम केलं नाही तर आपल्या ख्रिस्ती जीवनाला अर्थ उरत नाही. आपली वाटचाल आपण चुकलेलो आहोत. आपली वाटचाल ही शाश्वत जीवनाकडे न जाता आपल्या अधोगतीचा मार्ग आपण स्वीकारत असतो. आज जगामध्ये अनेक माणसं आहेत, ती परस्परावर, शेजाऱ्यावर भरभरून प्रेम करत आहेत. जर शेजारी दुःखी असेल तर ते दुःख आपलं मानतात आणि त्यांचं सांत्वन करण्यासाठी किंवा त्यांच्या दुःखांतून त्यांना मार्ग काढण्यासाठी पुढे सरसावत असतात. जगामध्ये अशी माणसं आहेत जी भुकेलेली आहेत, ज्यांना एक वेळचा अन्नाचा कण मिळत नाही. अशा माणसांना तू सुखी राहा, समाधानी राहा एवढं न सांगता त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण कसा जाईल याचा विचार करतात आणि आपल्या रोजच्या अन्नांतून, आपल्या भोजनांतून 2 घास त्या गरिबापर्यंत नेऊन देत असतात. याला खरं प्रेम म्हणतात. प्रेम वरवरचं नाही तर प्रेम कृतिशील आहे. आणि कृतिशील प्रेम करण्यासाठी आपल्याला आज ख्रिस्त सभा आव्हान करत आहे. ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, संत योसेफ नीतिमान पुरुष, सज्जन पुरुष, पोप महाशयाने हे वर्ष संत योसेफाला अर्पण केलेलं आहे. आज नोवेनाचा 3रा दिवस. आपण योसेफाकडे जर पाहिलं तर त्याने येशू बाळावरती, पवित्र मरीवरती आणि आजूबाजूतल्या लोकांवरती भरभरून प्रेम केलं. आपल्या व्यवसायांतून, आपल्या बोलण्या चालण्यांतून, आपल्या मदतीच्या हातानं त्यानं एकमेकांना प्रेम दिलं, परस्परावर प्रेम केलं. जे अडलेले होते, नडलेले होते त्यांना तुटपुंजी मदत करून त्यांच्या जीवनाला उभारी दिली. ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, प्रभू शब्द आपण ऐकून जर त्याला कृतीची जोड दिली नाही तर तो प्रभू शब्द आपल्यासाठी वांझ ठरत असतो. जर आपण त्याला कृतीची जोड दिली तर तो आपल्याला पुनरुत्थानाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी, तारणाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी तो आपल्याला मदत करतो. संपूर्ण जीवानं, संपूर्ण बुद्धीनं, संपूर्ण शक्तीनं आणि संपूर्ण श्रद्धेनं
देवावर प्रीती करत असताना आपल्या शेजाऱ्याकडे आपण लक्ष केंद्रित करावं, ही आज प्रभू शब्दाची खरी ओढ आहे. ख्रिस्ताचा जो वधस्तंभ आहे, क्रूस आहे, उभं लाकूड देवप्रीतीचं आहे, आडवं लाकूड शेजार प्रीती करण्यासाठी आपल्याला संदेश देत आहे. ख्रिस्ताचं क्रूसाचं उभं लाकूड देवप्रीतीचं आणि शेजारप्रीतीचं आडवं लाकूड सेदल्याशिवाय, मध्ये शेत दिल्याशिवाय त्याचा क्रूस बनत नाही. क्रूस हे प्रेमाचं, क्रूस हे तारणाचं, क्रूस हे आधाराचं चिन्ह आहे. आपल्या जीवनामध्ये एकमेकावर प्रेम करून, परस्परावर प्रेम करून जो क्रूसाला अर्थ प्राप्त झालेला आहे, तो आपल्या कृतीत आणण्यासाठी प्रभूची आपण या प्रभू शब्दाद्वारे मदत मागूया. आमेन. माझ्या बंधुभगिनींनो, आम्हाला सदैव प्रार्थना करण्याची गरज आहे आणि विशेषतः या प्रायश्चित काळात तर अधिक प्रार्थना करण्याची गरज आहे. ख्रिस्ताचं एकनिष्ठेने आम्ही जागृत राहायला हवं आणि आमच्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करायला हवी. प्रतिसाद: हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर, त्याच्यावर प्रीती करण्यास आपल्याला प्रोत्साहन देणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, बिशप, धर्मगुरू, व्रतस्थ यांना प्रभूची कृपाशक्ती व आरोग्य लाभावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. शेजार प्रीतीनं आपले जीवन ओतपोत भरावे. जे गरजवंत व अडचणीत आहेत त्यांना मदतीचा हात देण्यासाठी आपण पुढे यावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. करोना व्हायरसवर मात करण्यासाठी जी लसीकरणाची योजना राबवली जात आहे, त्याच्यावर परमेश्वरी आशीर्वाद द्यावा. करोना व्हायरस जगातून समूळ नष्ट व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आपल्या आजूबाजूला व कुटुंबात आजारी, गरजवंत, अपघातग्रस्त, करोना विषाणूनं बाधित आहेत, त्यांना परमेश्वराचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. संत योसेफ हा नीतिमान आणि सज्जन पुरुष, त्याच्या नवनाच्या काळात त्याच्याकडे व त्याच्या मध्यस्थीनं परमेश्वराकडे प्रार्थना विनंत्या करीत आहोत. त्या परमेश्वराने स्वीकाराव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आपले वैयक्तिक व कौटुंबिक हेतू आठवूया. हे प्रभू, तुझे लोक पुन्हा तुझ्याकडे येवोत. संपूर्ण अंतकरणानं ते तुझी सेवा करोत. श्रद्धेने आम्ही तुझ्या साह्याची याचना करतो. आता आमच्या जीवनात तुझ्या दयेची आणि प्रेमाची जाणीव करून दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधुभगिनींनो, प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण देवपित्याला हाक मारून एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमच्या अपराधकारांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि मला मौत पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. पिता, पुत्र
आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन.